7 मे रोजी ऑपरेशन सिंदूरने टॉप 5 दहशतवाद्यांचा खात्मा केला. ते कोण होते ते सांगते. पहिला मुदस्सर खादियान, मुरिदके येथील मरकज तय्यबाचा प्रमुख असलेला मुदस्सर. त्याच्या अंत्यविधीला पाक सेनेने गार्ड ऑफ ऑनर दिला होता. पाक लष्कर प्रमुख आणि पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करण्यात आलेलं. तर लेफ्टनंट जनरल आणि पंजाब पोलीस आयजी त्याच्या अंत्यविधीला हजर होते. यावरून लक्षात घ्या हा दहशतवादी पाक लष्कराचा किती जवळचा होता. दुसरा हाफिज मोहम्मद जमील, मसूद अझहरचा मोठा मेहुणा. हा जमील बहावलपूरमधील मरकज सुबानल्लाचा प्रमुख होता. तरुण वर्गात धर्मांधता, कट्टरता पसरवणे आणि जैश संघटनेसाठी पैसा गोळा करण्याचं काम करायचा. तिसरा जैश ए मोहम्मदचा मोहम्मद युसुफ अझहर, जो की मसूद अझहरचा मेहुणा लागतो. तो जैश ए मोहम्मदसाठी वेपन ट्रेनिंग द्यायचा. तोच जम्मू काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्येही इन्व्हॉल्व्ह असायचा. कंदहार अपहरण प्रकरणातही मोहम्मद युसुफ अझहर हा सामील होता. चौथा लष्कर ए तय्यबाचा खालिद, जो जम्मू काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये ऍक्टिव्ह होता. तो अफगाणिस्तानातून शस्त्रांची तस्करी करत असायचा. पाचवा मोहम्मद हसन खान, हा पीओके मधील जैश ए मोहम्मदचा ऑपरेशनल कमांडर मुफ्ती असगर खान काश्मीरचा मुलगा आहे, जो जम्मू काश्मीरमधल्या दहशतवादी कारवायांना कॉर्डिनेट करायचा.